राज्यातील रेशनधारकांसाठी, गॅस ग्राहकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी आणि लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत अशा सर्व बहिणींसाठी घरकुल योजना 2025 या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत। जर तुम्हाला घरकुल योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, सोबतच तुम्हाला अनुदान सुद्धा किती प्रमाणामध्ये दिलं जाणार आहे, ग्रामीण क्षेत्र असेल, नक्षलग्रस्त भाग असेल किंवा डोंगराळ भाग असेल तर तुम्हाला अनुदान किती दिले जाणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर केलेले आहेत। बघा, जर तुम्हाला घरकुल योजनेचा किंवा प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज करायचा असेल, लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ 100% शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। अगदी मुद्देसूद आणि सविस्तर माहिती आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहे। बघा, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे कोटी कोटी आभार। महाराष्ट्र राज्यासाठी प्रथम एवढी घरे मंजूर झालेले आहेत। महाराष्ट्र राज्याचा हा एक इतिहासच नोंदवला जाणार आहे, कारण 20 लाख घरे याच्या अगोदर कधीही मंजूर झालेले नाहीत। बघा, केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी मंत्री माननीय शिवराज सिंगजी चौहान यांनाही धन्यवाद। बघा, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2024-25 साठी महाराष्ट्र राज्यासाठी 19,66,767 घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे। तसेच प्रधानमंत्री जनधन योजनेत 40,000हून अधिक घरे सुद्धा मंजूर करण्यात आलेले आहेत। आजवर कोणत्याही योजनेला, कोणत्याही राज्याला इतकी घरे मंजूर झालेले नाहीत। बघा, महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल 20 लाख घरे मंजूर झालेले आहेत। महाराष्ट्र आता थांबणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री घरकुल योजनेचा अर्ज करायचा आहे, कारण 20 लाख घरे आहेत, त्याच्यामुळे तुमचा सुद्धा 100% नंबर लागणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, अगदी मुद्देसूद माहिती तुम्हाला कळेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे। जरी अडचण असली तरी पण कमेंटद्वारे विचारायचं आहे। तर बघा, प्रधानमंत्री आवास योजना किंवा घरकुल योजना म्हणू शकता, ग्रामीण भागासाठी हा आलेला GR आहे। कशा पद्धतीने तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना किंवा घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे ते सुद्धा सांगतो। बघा, प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान, जर तुम्ही ग्रामीण भागामधून अर्ज करणार असाल तर तुम्हाला 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे। परंतु जर तुम्ही डोंगराळी भागांमधून अर्ज करणार असाल, नक्षलग्रस्त भाग असेल तर तुम्हाला 1,30,000 रुपये इतका निधी घर बांधणीसाठी दिला जाणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा कमेंटद्वारे सांगायचं आहे, गावाकडील भागांमधून अर्ज करणार आहात का डोंगराळ भागामधून अर्ज करणार आहात किंवा नक्षल भागामधून अर्ज करणार आहात। बघा, आपण हा निधी बघितला, परंतु याच्यासाठी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, सोबतच कागदपत्रे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे आणि याचा लाभ सुद्धा महत्त्वपूर्ण आहे, तो सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। बघा, सदर लाभार्थ्यांच्या निवडीचा अधिकार ग्रामसभेस देण्यात आलेला आहे। आता ग्रामसभा कोण असते? आपल्या गावामधील ग्रामपंचायत असते। तर ग्रामपंचायतमधील सरपंच असेल, ग्रामसेवक असेल तर यांच्याकडे तुमचा निवडीचा अधिकार देण्यात आलेला आहे। गावामधील रेशनधारक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिक, सोबतच तुम्हाला या पात्रता सांगण्यात येणार आहे। तर त्या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल तर तुमच्या गावामधील पोलीस पाटील असेल, सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल यांच्याकडे हे अधिकार सोपवण्यात आलेले आहे। म्हणजेच तुमच्याकडे खरोखर या पात्रता आहेत का हे चेक करण्याचं काम सरपंच, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडूनच या याद्या सुद्धा प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यामुळे या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे। बघा, लाभार्थी निवड प्रक्रिया, आता तुमची निवड कशी पद्धतीने होणार आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। बघा, सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादीची माहिती आवास सॉफ्टवरती उपलब्ध आहे। बघा, 2019 मध्ये जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज केलेला असेल, 2016 मध्ये घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि त्यावेळेस तुम्हाला घरकुल मिळालेलं नसेल तर तुमचा शासन परत एकदा सर्वे करणार आहे आणि 2025 मध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला याचा थेट लाभ दिला जाणार आहे। परंतु ज्यांना नवीन अर्ज करायचे असतील त्यांच्यासाठी पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, सदर याद्या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे। बघा, तुमच्या गावामधील सरपंच असेल, पोलीस पाटील असेल किंवा ग्रामसेवक असेल यांच्यापुढे तुमची पात्रता लक्षात घेतली जाणार आहे आणि त्यांच्या आधारावरतीच तुमची निवड सुद्धा केली जाणार आहे। म्हणजेच पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक या तिघांकडूनच तुमची निवड केली जाणार आहे। खरोखर जी पात्रता असेल ती पात्रता असेल तर तुम्हाला 100% लाभ दिला जाणार आहे। आता लाभार्थी निवड प्रक्रिया,
तुमची निवड कशा पद्धतीने केली जाणार आहे ते सुद्धा सांगतो बघा. प्राधान्यक्रम यादी बेगर सोबतच 1 खोली लाभार्थी 2 खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केली जाणार आहे. बघा तुम्हाला 1 खोली किंवा 2 खोली हे कशा पद्धतीने दिले जाणार आहे त्याविषयी सुद्धा व्हिडिओमध्ये अपडेट आलेले आहे, ती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. बघा प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड निकषावरील गुणांकानुसार प्राधान्यक्रम देण्यात येत. म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, आता हे शासनाने GR मध्ये सांगितलेलं आहे, परंतु आपल्या भाषेमध्ये तुम्हाला कळेल अशा पद्धतीने सांगतो. बघा याद्यांमधील व्यक्तींची ग्रामसभेद्वारे निवड म्हणजे तुम्हाला मी दोनदा सांगितलं की सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल यांच्याकडे तुमची पात्रता जाणार, त्या पात्रतेच्या आधारावरती ते निवड करणार की कोणाला घरकुल द्यायचं किंवा कोणाला द्यायचं नाही. म्हणजेच तुमची पात्रता चेक केली जाणार, त्या पात्रतेच्या आधारावरतीच तुम्हाला घरकुल दिले जाणार आहे. परंतु तुमच्याकडे उत्पन्नाची मर्यादा जास्त आहे, सरकारी नोकरीला आहे, पेन्शनधारक आहे, तरी पण तुम्हाला निवड केली जाणार नाही. जरी सरपंच किंवा ग्रामसेवकांनी निवड केली परंतु शासन ते रिजेक्ट करणार आहे. बघा लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे सोबतच पात्रता सुद्धा सांगण्यात आलेली आहे, ती सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा पात्रतेचा पहिला मुद्दा 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब. म्हणजेच तुमच्या घरामध्ये 16 ते 59 वयोगटामध्ये कोण व्यक्ती प्रौढ नसेल तर तुम्हाला याच्यामध्ये 100% लाभ दिला जाणार आहे. सोबतच पात्रतेचा दुसरा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, महिला कुटुंब प्रमुख. घरामध्ये कोण महिला कुटुंब प्रमुख असेल आणि 16 ते 59 वयोगटामध्ये प्रौढ व्यक्ती नसेल तर तुम्हाला 100% लाभ दिला जाणार आहे. बघा कुटुंब प्रमुख हे महिलेलाच करा, कारण राज्याकडून शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून जे लाभ येतात तर ते महिला कुटुंब प्रमुख असेल तरच तुम्हाला त्याच्यामध्ये लाभ दिला जातो. सोबतच पात्रतेचा तिसरा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब. बघा तुमच्या घरामध्ये कोण जर अशिक्षित असेल आणि त्यांचं वय 25 वर्षांपेक्षा जास्त असेल तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये प्राधान्य देऊन प्राथमिक स्वरूपामध्ये घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे. परंतु 25च्या खाली जर एखादी शिक्षित व्यक्ती असेल तरी पण तुम्हाला अडचण नाही. सोबतच पात्रतेचा चौथा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा अपंग व्यक्ती कुटुंबामध्ये असेल, आर्थिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या तुम्ही जर गरीब कुटुंबातील असाल किंवा तुमच्या घरामध्ये अपंग व्यक्ती असेल तरी पण तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजनेचा, प्रधानमंत्री आवास योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे. शेवटचे जे पात्रतेचे 2 निकष आहेत ते सुद्धा बघून घ्या. बघा भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे. आता भूमिहीन याचा अर्थ सर्वांना माहिती आहे, ज्यांच्याकडे शेत जमीन नाही अशा नागरिकांना सुद्धा 100% अनुदानावरती घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे. सोबतच तुमचे उत्पन्न स्रोत म्हणजे तुम्हाला उत्पन्न कोणकोणत्या मार्गांनी मिळते, तुम्ही कोणकोणते काम करता त्याच्यामध्ये तुम्हाला 3 मुद्दे सांगतो. एक तर तुम्ही बांधकाम कामगार असाल, दुसरं म्हणजे शेतकरी असाल, तिसरं म्हणजे मोलमजुरी करणारे असाल, मग त्याच्यामध्ये गवंडी काम आलं, बांधकाम काम आलं किंवा इतर कामे सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे. सोबतच बघा लाभार्थ्याची निवड प्रक्रिया. बघा सदरील गुणांकाचे आधारे ग्रामसभा यादी तयार करतील. म्हणजे तुम्हाला अगोदर सांगितलं ग्रामसभेमधील सरपंच असेल, पोलीस पाटील असेल किंवा ग्रामसेवक असेल, हे तिन्ही मिळून तुमची निवड करणार आहे गुणांच्या उतरणानुसार. म्हणजे तुमची जी पात्रता आहे ती पात्रता लक्षात घेऊन तुमची यादी गावामध्येच तयार केली जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला घरकुल योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे. सोबतच तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे ते सुद्धा सांगतो. बघा एकतर तुम्ही गावामधील ग्रामपंचायतमध्ये अर्ज करू शकता किंवा पंचायत समिती जवळ असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी जर प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ भेटत असेल तर तुम्ही पंचायत समितीमध्ये सुद्धा अर्ज करू शकता. परंतु माझ्या मते तुम्ही ग्रामपंचायतमध्येच अर्ज करा, त्या ठिकाणाहून तुमचा अर्ज 100% पात्र होऊ शकतो. पंचायत समितीमधून सुद्धा 100% पात्र होऊ शकतो. परंतु पंचायत समिती गावापासून जवळ असेल किंवा तुम्ही सारखं येणं जाणं असेल तर तुम्ही पंचायत समितीमध्ये सुद्धा भरू शकता. सोबतच प्रधानमंत्री आवास योजना किंवा घरकुल योजना या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे ते सुद्धा आलेलं आहे. बघा एकतर तुमच्याकडे 7/12 उतारा असावा, म्हणजेच तुमच्याकडे शेत जमीन असेल तर त्याचा 7/12 उतारा किंवा 8 म्हणू शकता, 7/12 उतारा असेल तरी पण चालू शकेल. परंतु जमीन नाही तर काय करायचं, तुमच्याकडे मालमत्ता नोंद प्रमाणपत्र. आता हे मालमत्ता नोंद प्रमाणपत्र कुठे भेटणार आहे ते सुद्धा सांगतो, परंतु व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत माहिती आहे कारण महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे. आता तुमच्याकडे मालमत्ता नोंद प्रमाणपत्र सुद्धा नाही तर तुम्हाला ग्रामपंचायत प्रमाणपत्र. आता हे ग्रामपंचायत प्रमाणपत्र गावातील ग्रामसेवकांकडून घ्यायचं आहे. सोबतच जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट. आता एक कास्ट सर्टिफिकेट कसं काढायचं, कुठून काढायचं तर तुम्हाला माहिती आहे. एकतर माही सेवा केंद्र किंवा सेतू सेवा केंद्रामधून हे काढू शकता. परंतु याच्यामध्ये एक अट आहे, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र लागणार नाही. परंतु SC कास्ट असेल, ST कास्ट असेल, OBC कास्ट असेल, NTC NTB या जर कास्टमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यायचं आहे.
सोबतच तुमच्याकडे आधार कार्ड सुद्धा असणं गरजेचं आहे। आता सर्वांकडे आधार कार्ड आहे, परंतु ते आधार कार्ड बँकेला लिंक नाही। आता हे बँकेला लिंक तुम्हाला जाऊन करायचं आहे। आपली बँक डीबीटी ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ मिळणार आहे। सोबतच रेशन कार्ड, पिवळे केसरी रेशन कार्ड असेल तर त्याची झेरॉक्स सुद्धा लागणार आहे। परंतु निवडणूक ओळखपत्र, आता तुमच्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल किंवा हरवलेलं असेल तर त्याच्याऐवजी विद्युत बिल म्हणजेच आपल्या घरामधील लाईट बिल सुद्धा देऊ शकता। म्हणजे एकाला एक ऑप्शन आहे, म्हणजे हे नसेल तर ते असलं तरी पण चालणार आहे। प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्हाला लाभ दिला जाणार आहे, त्यामुळे या गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्या। सोबतच मनरेगा जॉब कार्ड, आता हे मनरेगा जॉब कार्ड कुठे मिळतं तर तुमच्या ग्रामपंचायतमध्येच तुम्हाला मिळून जातं। तर त्यांना सांगा मनरेगा जॉब कार्ड काढायचं आहे, लवकरात लवकर काढा, अन्यथा तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। कारण घरकुल योजनेसाठी भरपूर नागरिकांनी ही कागदपत्रे अगोदरच काढून ठेवलेली आहे, त्याच्यामुळे मनरेगा कार्ड तुम्ही सुद्धा लवकर काढून ठेवा। सोबतच बँक पासबुक बघा, त्याची छायांकित प्रत लागणार आहे, म्हणजेच तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये खातं खोललेलं असेल तर त्याची आपल्याला झेरॉक्स सुद्धा या ठिकाणी जोडायची आहे। बघा कागदपत्रे सांगितली, लाभ सांगितलं, जर मनामध्ये अजून काय अडचण असेल ती सुद्धा आपल्याला विचारायची आहे। परंतु व्हिडिओ जर आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।